अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जय पवार यांनी पोस्ट केलेली आहे। विमान अपघातावरती पहिल्यांदाच त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे। विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवारांनी म्हटलेलं आहे। VSRला तत्काळ उड्डाण चालवण्यास बंदी घालावी अशी मोठी मागणी जय पवार यांच्याकडून करण्यात आली। अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जय पवार यांनी केलेली आहे। जय पवार यांच्याकडून पहिल्यांदाच या सगळ्याविषयी मोठं भाष्य करण्यात आलेलं आहे आणि जय पवार यांनी थेटपणे निष्पक्ष चौकशीची मागणी केलेली आहे। काही महत्त्वाच्या शंका प्रश्न जय पवार यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि याविषयी अधिक बोलूया। बारामतीमधून आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव या क्षणाला आपल्या सोबत आहे। जयकुमार, पहिल्यांदाच पवार कुटुंबाकडनं या पद्धतीनं जय पवार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, काय सविस्तर म्हणणं आहे त्यांचं? गुरु, आपण बघतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे। त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होत नाही, त्यामुळे संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जनतेसमोर यावे अशी मागणी त्यांनी या पोस्टद्वारे केलेली आहे। महाराष्ट्रातील जनतेला या दुर्दैव घटनेचे खरे कारण समजण्यापूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता त्यांनी संशय या संपूर्ण गोष्टी घटनेवरती घेतलेला आहे आणि यामध्ये पारदर्शक चौकशी व्हावी अशी देखील मागणी त्यांच्याकडनं केली जाते। आणि त्या पोस्टमध्ये पोस्टच्या शेवटी त्यांनी मिस यू डॅड असे भावनिक शब्द देखील त्या ठिकाणी लिहिले आहेत आणि यावरती आता संपूर्णकडे बारामती असेल संपूर्ण राज्यभर चर्चा होऊ लागलेली आहे की नेमकी चौकशी पारदर्शक होणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गुरु, बरोबर आहे जयकुमार। खरं तर पहिल्यांदाच अजित पवार यांच्या कुटुंबातनं थेटपणे अशा पद्धतीने शंका उपस्थित केली गेलेली आहे, कारण मागच्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर प्रमुख नेते हे तशा स्वरूपाने शंका उपस्थित करत नव्हते। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सातत्यानं रोहित पवार भूमिका मांडत होते, मात्र इथून अजित पवार यांच्या कुटुंबातनं कोणी याबद्दलची वाच्यता केलेली नव्हती। अमोल मिटकरी त्या पक्षातनं बोलत होते, कधी रुपाली ठोंबरे त्या पक्षातनं बोलत होत्या, मात्र आता जय पवारांनी अशा स्वरूपानं शंका उपस्थित करणं ही अर्थातच एक मोठी बाब म्हणून जयकुमार याच्याकडे बघावं लागेल। बाब म्हणून बघावी लागेल, कारण की इतर नेत्यांकडून हा प्रश्न शंकेची बाब उपस्थित केली जात होती, परंतु कुटुंबातले सदस्यांकडनं कोणीही केली जात होती, फक्त रोहित पवारांकडनं आवाज उठवला जात होता। बाकीचं कोण कुटुंबातील सदस्य समोर यायलाच तयार नव्हते, कारण त्या जे क्षण त्यांच्या कुटुंबात घडलेला होता अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली होती, त्यामुळे त्यांना या दुःखातनं बाहेर यायला कुठेतरी तो वेळ घ्यायला त्यांना वेळ लागला आणि आता ते त्यावरती शंका उपस्थित केलेली आहे। त्यामुळे जय पवारांची ही पोस्ट ती त्यांनी सोशल मीडियाच्या जे अकाउंटवरती केलेली आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। या संपूर्ण चौकशी निष्पक्ष होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी जय पवार यांची पोस्ट येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण जयकुमार, आपण जय पवार यांनी नेमकं काय म्हटले ते प्रेक्षकांना पुन्हा एकदा वाचून दाखवूयात। विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स नष्ट होणं याबाबतची पोस्ट ही जय पवार यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। आपण ही पोस्ट प्रेक्षकांना दाखवतोय। विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। VSRला तत्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभाल झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी मागणी ही जय पवार यांनी केलेली आणि त्यानंतर खाली 3 भावनिक शब्द मिस यू डॅड असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे।